डीआरडीओनं आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे। 2 वाजता डीआरडीओनं ही आपत्कालीन बैठक बोलावली आहे। चांदीपुरातील डीआरडीओच्या कॅम्पमध्ये दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे। डीआयजीने संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसंदर्भात पत्र देखील पाठवलंय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, चांदीपुरात डीआरडीओनं एक आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे। तर संरक्षण मंत्र्यांच्या सैन्यदल प्रमुखांसोबत देखील एक बैठक होणार आहे। सकाळी 9 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। परराष्ट्र मंत्रालयाची ही पत्रकार परिषद दरम्यान पीओकेतील काही टेरर कॅम्प देखील भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालंय। तर भारतावर हल्ला करण्याची आगळीक आणि त्याचेच परिणाम आता पाकिस्तानला भोगावे लागतात। सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न देखील हाणून पाडण्यात आलेला आहे। सांबा सेक्टरमध्ये बीएसएफनं घुसखोरीचा हा मोठा प्रयत्न हाणून पाडला। बीएसएफनं सांबा सेक्टरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे। एकूण 10 ते 12 दहशतवाद्यांनी भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र हा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफनं हाणून पाडला। राजौरी सेक्टरमध्ये देखील जोरदार गोळीबार झालेला आहे। राजौरी, पूंछ अशा भागांमध्ये पाकिस्तानकडून गोळीबाराचा जोरदार प्रयत्न होतोय आणि त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्य देखील देत आहे। राजौरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार, पूंछ सेक्टरमध्ये देखील, त्याचबरोबर नौशेरा सेक्टरमध्ये देखील जोरदार गोळीबार पाकिस्तानकडून केला जातोय आणि या गोळीबाराला भारतीय सैन्य देखील चोख प्रत्युत्तर देत आहे। तर भारत पाक मधल्या संघर्षाची आमचा काहीही संबंध नाही, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। या वादामध्ये हस्तक्षेप करण्याची आम्हाला गरज नाही असं देखील व्हॅन्स यांनी म्हटलं आहे। तर अमेरिकेकडून ही महत्त्वाचं वक्तव्य समोर आलेलं आहे। भारत पाक वादाच्या संबंधांमध्ये आमचा संबंध नाही। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे। सीमा भागामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भजनलाल यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये गृह सचिव त्याचबरोबर इतरही बडे अधिकारी उपस्थित असणार आहेत। पाकिस्तानच्या बहावलकोट कॅन्टमध्ये मोठा हल्ला भारतानं केला। मोठ्या संख्येनं लोक घराबाहेर पडतायत। अक्षरशः रस्त्यावर सैरावैरात धावताना पाकिस्तानामध्ये लोक पाहायला मिळतात। लोकांच्या घराच्या लाईट्स बंद करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मशिदीमधून हे आवाहन केलं जात आहे। कराची पोर्टवर भारतानं ड्रोनद्वारे मोठे हल्ले केलेले आहेत। कराची पोर्ट अक्षरशः भारतानं उद्ध्वस्त केलाय। भारतीय नेव्हीच्या हल्ल्यानंतर कराचीमध्ये मोठा हाहाकार माजलेला आहे। कराची पोर्टवर एकामागोमाग एक जोरदार हल्ले भारतानं केलेले आहेत। कराची पोर्ट 1971च्या युद्धामध्ये देखील भारतानं उद्ध्वस्त केलं होतं आणि आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देखील कराची पोर्टवर भारतानं हे जोरदार हल्ले केलेले आहेत आणि यामध्ये कराची पोर्टचं अत्यंत मोठं नुकसान झालंय। भारतानं पाकच्या कराचीमध्ये मोठे हल्ले केल्याची माहिती मिळतेय। भारतानं आता भारतीय सैन्यानं हल्ल्यामध्ये कराची पोर्टचं मोठं नुकसान झालेलं आहे। आताच्या घडीची आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहतो आहोत। 1971च्या युद्धानंतर कराची पोर्टवरती भारतानं सर्वात मोठा हल्ला केलाय। त्यावेळेच्या ऑपरेशन मेघदूत नंतर यावेळेला ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हा हल्ला करण्यात आलेला आहे। भारतीय हल्ल्यामध्ये आतापर्यंत पाकची 5 विमानं खाक झालेली आहेत। यामध्ये 2 F-16 विमानं तर 2 J-11 फायटर प्लेन नष्ट करण्यात आलेले आहेत। पाकचे चायना मेड J-11 विमान देखील भारतानं पाडलेले आहेत। त्याच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी जी आहे ती आपण पाहतो आहोत। तर भारताच्या हल्ल्याचे पाकच्या राजकीय व्यवस्थेला देखील हादरे बसलेले आहेत। पाकिस्तानमध्ये आता अराजकता माजली आहे। सैन्यप्रमुख मुनीर विरोधात पाकिस्तानात तीव्र संतापाची लाट पाहायला मिळते। तुरुंगात असलेला इम्रान खान यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत। इम्रान खानच्या सुटकेची मागणी त्यांच्याकडून करण्यात येते। मुनीरला हकला आणि इम्रान खान यांना सोडण्याची मागणी पीटीआय समर्थकांकडून केली जाते। तर भारताच्या हल्ल्याचे पाकच्या राजकीय व्यवस्थेला देखील हादरे पाहायला मिळत आहेत। पुंछ भागामध्ये दोन्ही बाजूने तुफान गोळीबार करण्यात येतोय। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान गोळीबार होत आहे। भारत देखील जो आहे तो याला चोख प्रत्युत्तर देतोय। पुंछ भागामध्ये पाकिस्तानकडनं जो आहे तो गोळीबार करण्यात येतोय, त्याला भारताकडनं चोख असं प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येतं। दहशतवादाला पोचणारा पाकची चौफेर घेराबंदी करण्यात आलेली आहे। सीमेवर भारत, घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवरती कोंडी करण्यात आली आहे। तर अमेरिकेनं पाकला फटकारलं। युरोपियन युनियन भारतासोबत आहे। भारताला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं युरोपियन युनियननं म्हटलंय। दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानची चारी बाजूने कोंडी करण्यासाठी भारत आता सज्ज आहे। भारतानं पाकचे शेकडो ड्रोन पाडले आहेत। जवळपास 52 पेक्षा जास्त मिसाइल्स देखील भारतानं पाडलेले आहेत। भारताचं S-400 हे एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शन असं याला म्हटलं जातं आणि या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून पाकिस्तानचे हे सर्व नापाक मनसुबे आपण उधळून लावले आहेत।
S-400 एअर डिफेन्स सिस्टमचा भारताकडून पहिल्यांदाच वापर करण्यात आलेला आहे. काही सेकंदामध्ये S-400 भारतीय हद्दीत शिरलेले शेकडो ड्रोन हे उद्ध्वस्त केलेत. पाकची 2 चायनामेड J-11 विमानं देखील नेस्तनाबूत करण्यात आलेली आहेत. अमेरिकेनं पाकला दिलेली 2 F-16 विमानं देखील नेस्तनाबूत करण्यात आलेली आहेत. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. पाकिस्तानच्या सैन्यानं भारताविरोधात F-16 विमानांचा वापर केला. अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करेल याकडे आता लक्ष लागलेलं आहे. दहशतवादाविरोधात वापरायच्या अटीवरती पाकला ही F-16 ही विमानं देण्यात आलेली होती आणि हीच F-16 विमानं पाकिस्ताननं भारतीय सैन्याविरोधात वापरली आणि आता अमेरिका यावरून पाकिस्तानला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. दहशतवाद पोसणारा पाकिस्तान तुकडे तुकडे होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. पाकिस्तानच्या काही पोलीस चौक्यांवर बलूच आर्मीनं आता ताबा मिळवलाय. तर पाक सैन्यामध्ये बंडखोरी माजली. अनेक सैनिक चौक्या सोडून पळून गेलेले आहेत. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी अनेक वर्षांपासून बलूच लिबरेशन आर्मीचा संघर्ष सुरू आहे. पाककडून बलुचींवर अन्याय आणि त्यांचं शोषण होत असल्याचा आरोप बलुचिस्तानमधील नागरिक करतात. आणि एकीकडे भारताचा जोरदार हल्ला तर दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मी देखील आता कामाला लागली आहे. पाकिस्तान सैन्य आणि पाकिस्तानी पोलिसांवर बलूच लिबरेशन आर्मीनं हल्ला करायला सुरुवात केली आहे. तर अनेक पाकिस्तानी सैनिक हे चौक्या सोडून पळून गेल्याची माहिती मिळते. पाकिस्तानमध्ये अक्षरशः हाहाकार माजलेला आहे. अराजकतेच्या उंबरठ्यावर सध्या पाकिस्तान असल्याचं पाहायला मिळतंय. भारतावरती हल्ला करून पाकिस्ताननं घोडचूक केली आहे. सैन्य प्रमुखांविरोधात असंतोष पाहायला मिळतोय. अनेक पाकिस्तानी सैनिक हे चौक्या सोडून पळू लागलेले आहेत. भारतीय सैन्याची दहशत पाकिस्तानच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचली आहे. खुद्द शहबाज शरीफ भारताच्या हल्ल्यानंतर बंकरमध्ये लपल्याची माहिती डीएनएनं दिलेली आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार डीएनएनं हे वृत्त दिलेलं आहे.